काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, असेही प्रेक्षक. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं? अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं? पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत. आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? त्यामुळे जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, हे वचन आहे की जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन. या पुन्हाईंचा राजकीय संबंध काही नाही, असल्यास तो योगायोग समजावा. तर मुद्दा असा की असेही प्रेक्षक भेटतात आणि हे प्रेक्षक ठरवतात किंवा ह्यांना भेटल्यानंतर आम्ही कसं वागणार आहोत किंवा कलाकारांनी काय वागलं पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन आजचं. आज मला नाटकामध्ये जी जी पात्र लिहावीशी वाटतात, जी जी पात्र मी रंगवण्याचा प्रयत्न करतो लेखक म्हणून, अभिनेता म्हणून, ही सगळी मी कधी ना कधी, कुठे ना कुठे, कधी ना कधी वेगवेगळ्या वेळी पाहिलेली असतात. आमच्या एका नाटकामध्ये एक पात्र आहे बघा, ते काही कुठलीही गोष्ट घाण तोंड करूनच बोलतं, झाली होय डिग्री तुमची. अबे झाली होय डिग्री तुमची असं म्हणणं. हे पात्र मला एकदा कार्यक्रमात दिसलं होतं. मी आणि परभणीचा एक डॉक्टर मित्र आहे अनिकेत सराफ म्हणून, तो आम्ही एक कार्यक्रम करायचो. बघा ऑब्झर्वेशन कधी कधी आपल्याला उद्या किती कामाला येतं कुठल्याही क्षेत्रामध्ये. एकदा कार्यक्रम करत असताना तो माझा मित्र अनिकेत सराफ गात होता, मी निवेदनाला होतो. पहिल्या रांगेत एक म्हातारे आजोबा बसले होते. ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते. बरं, अशा खऊट लोकांची एक खासियत असते, ते एकटे बोर होत नाही, ते अख्खी लाईन बोर करतात. तुझा तू एकटा बोर होतो, तू जगाला कशाला सांगतो वाईट आहे मग. बरं, हे माझ्या आधी लक्षातच नव्हतं आलं. मला अनिकेतनी स्टेजवर सांगितलं. मला म्हणाला अबे शंक्या ते म्हातारं बघ ना. मी म्हणलं बघतो, तू आधी माईकवर हात ठेवून, ते ऐकू चाललंय ना सगळ्या दुनियाला. मग मला म्हणाला ते आजोबा बघ. म्हटलं आता हात ठेवून काय उपयोग आहे, ऑलरेडी ऐकलंय लोकांनी. तो भाऊचळला होता. मी म्हटलं झालं काय? मला म्हणाला यार ते माझ्या प्रत्येक गाण्यानंतर असं करायलेत म्हणे. मी म्हणलं आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला, तू एखादं चांगलं म्हण ना. तो म्हणे पागल आहे काय, मी आधीपासून चांगलंच म्हणायलो, ह्याच्यापेक्षा किती चांगलं म्हणू. मग शेवटी त्याचा गोंधळ माझ्या लक्षात आला. मी एक कविता त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून त्यांना ऐकवली. म्हटलं आजोबा ही अशी अशी कविता आहे. हे अख्खी कविता मख्ख चेहऱ्याने ऐकली म्हाताऱ्याने. आणि कविता झाल्यावर यावेळेस त्यांनी बाल्कनी कव्हर केली. शेवटी कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो. म्हटलं आजोबा तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का? ते म्हणे वा 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 एक नंबर झाला वा कार्यक्रम. मनातल्या मनात म्हटलं हेच ना ते म्हातारं, मनातच म्हणायचं कुठं म्हणणार. मी म्हटलं अहो आजोबा अख्खा कार्यक्रमभर तुम्ही याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर करत होता. ते म्हणे नाही नाही गैरसमज करू नका, मी म्हणत होतो यांच्यासारखं चांगलं कोणी करूच शकत नाही. हे काय असं रिॲक्ट होणारे एक दोघं जण मला दिसतात, पण ठीक आहे आता त्याच्याकडे नको जाऊया. मुद्दा असा की ही दिसणारी पात्र, हे भेटणारे माणसं मला खूप आवडतात. मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांची मला मजा येते. आणि ते ठरवतात की उद्याच्या नाटकामध्ये मी काय लिहिणार आहे. ते ठरवतात की उद्याचं एखादं व्यक्तिचरित्र कसं असणार आहे. माझ्या बाबांनी काल मला काय शिकवलं, कुठला पायंडा मला पाडून दिला. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, हजरजबाबीपणा हे आपल्या घरातच असतं, आपल्या भोवताली असतं, आपल्या आईबाबांमध्ये असतं, आपल्या भावंडांमध्ये असतं, आपल्या भेटणाऱ्या रोजच्या माणसामध्ये असतं. मला रिक्षेवाला सुद्धा इतका शिकवणारा वाटतो. मी रोज भेटलेला प्रत्येक माणूस इतका मन लावून अनुभवतो. एकदा मी परभणीला गेलो होतो. परभणीचं हिंदी किती लोकांनी ऐकलंय? त्याला तोड नाही, ते जगा वेगळं आहे. बरं, आमच्या परभणीची एक खासियत आहे, आमच्याकडे कंटेंट काही नसला तरी चालतो, कॉन्फिडन्स रेटून असतो. मी मगाशी दुपारी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बोलायला काही नसलं तरी आत्मविश्वास एवढा दांडगा पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता हाच आहे बापा. भयानक कॉन्फिडन्स. तर कधी कधी भेटणारी माणसं सुद्धा आपल्याला उद्या एखादी गोष्ट देऊन जातात, ती आजच्या भेटीत असते. ते कसं, परभणीला असताना मला एक रिक्षेवाला भेटला. मी बऱ्याच वर्षांनी परभणीला गेलो होतो, तोपर्यंत काम टेलिव्हिजन वगैरे सुरू झालं होतं. तर तिकडे मुस्लिम लोकसंख्या खूप आहे. तर एक मुस्लिम रिक्षेवाला मला भेटला. बोलण्याची पद्धत बघा. तर मी गेलो, म्हणलं चाचा छोडते क्या. त्याने असं डोळे बिळे बारीक केले. मला म्हणे किधर जाने का बेटा. तर म्हणलो कादराबाद प्लॉट जाना उधर रहते हम. अच्छा अच्छा बैठो गाडी में. बसलो. मी म्हणलं चाचा एक आपलं आस्था असते ना आपल्या गावाविषयी. मी म्हणलं चाचा क्या बोडी परभणी. क्या बोडी परभणी म्हणजे काय म्हणते आपलं गाव, परभणी काय म्हणते, सगळं बरं आहे का. तर माझ्या क्या बोडी परभणीवरती त्यांनी मला असं खालीवर पाहिलं. मला म्हणे बेटा कितने साल पहिले छोड़ के गए थे. तर म्हणलं चाचा हो गए 6-7 साल. तो कुछच नाही बोडी, जिधर छोड़ के गए थे उधर ही है बोले अपनी परभणी. हे त्यांनी इतक्या सहजपणे मला सांगितलं, इतक्या बोली भाषेत सांगितलं. पण त्याही बोलण्यामध्ये एक विनोद आहे, त्याही बोलण्यामध्ये एक शैली आहे. ही पात्र रोजच्या आयुष्यातली कधीतरी कुठेतरी काम करताना एक नट म्हणून, एक सांगताना, लिहिताना कामाला येतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये ही माणसं रोज भेटत असतात. माणसाने एवढं वाचण्यासारखं दुसरं काहीच नाही.
हे वैद्यकीय क्षेत्रातही मला एकदा अनुभवायला आलं होतं. आमच्या बाबांच्या एकदा छातीत दुखलं, आम्ही परभणीच्या डॉक्टरकडे गेलो. तो डॉक्टरनी घाबरून सोडलं, बरं त्यांनी उत्तरही असं दिलं, ते म्हणले आताचं ECG नॉर्मल आहे, पण तुम्हाला पूर्वी कधीतरी काहीतरी होऊन गेलंय. ते म्हणले अहो काहीतरी काय, मला 3 पोरं होऊन गेले, आता काय सांग. ते म्हणले अहो तसं नाही हो, तुम्हाला छातीमध्ये काहीतरी होऊन गेलंय म्हणून. तर आमचे बाबा घाबरले. आता कोण घाबरणार नाही, पूर्वी काहीतरी होऊन गेलंय याला काय चॅलेंज आहे. आम्ही सगळेच घाबरलो. मग आम्ही त्या हायकोर्टने निघालो औरंगाबादकडे जायला. औरंगाबादच्या एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली, सहस्त्रबुद्धे, ते कार्डिओलॉजिस्ट वगैरे. मुद्दा बघा ऑब्झर्वेशनचा. तर आमचे बाबा तर एवढं ते काहीतरी होऊन गेल्या म्हणलं, मफलर बिफलर गुंडाळली, अख्ख्या ट्रेनमध्ये अशी छाती बिती जवळ आणून म्हणलं अहो बाबा होऊन गेले, आता काय एवढं टेन्शन घ्यायचंय, अजून तर काही होईन ना तुम्हाला. नाही म्हणले, पण ते होऊन गेलं म्हणले. म्हणलं अहो मग आता काय, कुरवाळून किती बसला. आम्ही औरंगाबादला गेलो, डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलो. त्यांना जाऊन सांगितलं की अहो परभणीला असं असं झालं, ECG काढला आणि ते म्हणले की तुम्हाला कधीतरी काहीतरी होऊन गेले. त्यांनी फाईल फाडून टाकली. ते म्हणले अहो तुमचं वय काय. आमचे वडील म्हणले 47, तेव्हाची गोष्ट, 47. त्यांनी फाईल फाडली. ते म्हणले घरी जाओ, काय माझा वेळ वाया घालू नका आणि तुमचाही घालू नका. ते म्हणले नाही पण मला थोडं कसं कसं झालं. ते म्हणले तुमचं कसं कसं ठेवा तुमच्याकडं. पेशंट दाराचा हँडल कसा उघडतो, कसा चालत येतो, कसा बसतो आणि कुठल्या श्वासामध्ये बोलतो, याच्यावरूनही आम्हाला कळतं की या पेशंटला काय झालेलं आहे. तुम्हाला काहीच झालेलं नाही. तर क्षेत्र कुठलंही असो, माणसं वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या क्षेत्रात तर दर दिवशी माणसं वाचायला मिळतात, प्रेक्षकाच्या रूपात, दिग्दर्शकाच्या रूपात, सहकलाकाराच्या रूपात, अभिनेत्याच्या रूपात. आणि त्याची एवढी मजा येते, ते तुम्हाला डेव्हलप करत असतं. ते मला दर दिवशी वेगळं काहीतरी शिकवून जातं. घरामधून येतं ते, तुम्ही ऑब्झर्व करता ते. तिसरं, माझं वाचनावरती फार विश्वास आहे. इतका विश्वास आहे की वाचनासारखं दुसरं काहीच नाही. मध्यंतरी जावेद अख्तरांची एक मुलाखत मी ऐकत होतो. त्याच्यात त्यांना विचारलं की खूप लोक आजकाल मुलाखत घेताना प्रश्न विचारतात, यू नो व्हॉट आय मीन. तर ते म्हणले आय डोंट नो व्हॉट यू मीन. तुम्हाला सांग, तुला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं. नाही कळलं आम्हाला, तू सांग तुझ्या शब्दात. जावेद अख्तरांनी त्याच्यात एक वाक्य फार छान वापरलं की तुम्ही वाचलेले सगळे शब्द हे तुमच्या घराच्या विटांप्रमाणे काम करतात. तुम्ही जेवढे शब्द वाचाल तेवढा तुमचा बंगला मोठा. हे वाचलेले शब्द कधीतरी कुठेतरी तुमचे मित्र होऊन तुमच्या मदतीला उभे राहतात आणि तुम्हाला एक छान पल्लेदार वाक्य म्हणायला ते तुमची मदत करतात. मध्यंतरी देवा झिंजाडांचं एक फार सुंदर मी पुस्तक वाचलं, ती 1 भाकर 3 चुली. मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होतं. त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते. ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा, तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस, एक काम कर, परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये. जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं, पोटात शिरून राहा. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत. जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन, कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं. माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल. संकर्षण कराड्याची 3 नाटकं चालू आहेत किंवा त्याच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात. त्रास असतो, वाईट वाटत असतं, खुपत असतं, ते आपल्याला ओळखावं लागतं. पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं, दुसरा पर्याय नाही. कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधली आहे की मला 600 किलोमीटर परत परभणीला माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही. आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं. त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे. क्षेत्र कुठलंही असो, हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. मग आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे. मी मध्यंतरी एक संवाद लिहिला होता आई आणि मुलाचा. मला सुद्धा घरी गेल्यानंतर असं होतं की आई, आज मला ह्या कलाकाराचा त्रास झाला, आज हा कलाकार मला असं म्हणला, आज इथं हे वाटलं. पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. कारण त्यांच्या इतकं आपल्याला सांभाळूनही कोणी घेत नाही. त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही बाहेर माती का, तुम्ही कितीही चुका, सरते शेवटी तुम्हाला घरी आल्यानंतर जो आधार मिळतो तो घरचाच आधार असतो. हे मला माझ्या क्षेत्रात काम करताना रोज जाणवतं. तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा, घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून, तेव्हा मला असं वाटतं की हां, हे कमावलेलं सगळं संपलं, आपण मुळात हे आहोत. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं. तुम्ही नीट ऐका. आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिने सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं,
तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार, त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ? बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर, तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर, दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला, तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये, इतक्या कॉम्पिटिशनमध्ये, एवढ्या हेवे दाव्यांमध्ये, एवढ्या इगोमध्ये, एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच लक्ष द्यावं लागणार आहे. मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात, मलाही कधी कधी वाटतं की यार या लोकांची 6 पॅक बॉडी आहे, आपण सुद्धा करावी. सर मला म्हणतात, ते तुला झेपणार आहे का? तू खातोस वरण भात, तुला होणार आहे का ते? नाही. मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर. मला आलेल्या विद्यार्थ्यांना हे सांगावंसं वाटेल की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे जास्त आहे, तर खरंच एक चार्ट करा की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे. आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे वेगवेगळ्या गोष्टी लिहितो, माझा कुटुंबाचा आधार लिहितो, कविता लिहितो, अभिनय लिहितो, लेखन लिहितो, निवेदन लिहितो, तेव्हा असं मला वाटतं की चला 6 पॅक बॉडी नसली तरी आपण 6 वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो. आपल्याकडे काय आहे त्याचं ताऊन सुलाखून अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. बरोबर आहे का सर? शेवटाकडे जाऊया का? नाही? जीव घेतात काय माझा? नाही, पण म्हणजे मुद्दा असा की उद्याचे आपण काय आहोत हे आज आपण काय करतोय, काय ऑब्झर्व करतोय, काय शिकतोय, काय वाचतोय. मला मुंबईने खूप गोष्टी शिकवल्या. आज मनापासून मला सांगायला वाटतं की मला परभणी आवडेल का मुंबई, असं कोणी विचारलं ना, मी बेझिजकपणे म्हणतो मला मुंबई आवडतं. कारण ना काही ग्रोथच नाही होत परभणीची. त्या गावाला मी जाऊन 15 वर्षापूर्वी जे पाहिलं होतं तसंच ते गाव आहे, कारण मनामधली ऊर्जाच नाही आहे. मी मगाशी सेलगावकर सरांना सांगत होतो की परभणीमध्ये टॅलेंट इतकं आहे, पण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर न पडणं याच्यासारखा दुसरा आजारच नाही. तिथल्या तरुणांना आजही असं वाटतं की आपण मटेरियल खावं, पानटपरीवरती उरावं, जे दिसेल त्याला नावं ठेवावे, पण याच्याने आपलं काहीच होत नाही पुढे. आपण तेच होऊन राहतो जे आपण आत्ता आहोत, नावं ठेवणारे. आपल्याला नाव करायचं असेल तर आपल्याला उठून कुठेतरी जावं लागतं आणि हा प्रवास माणसाला फार मनापासून शिकवतो. मी आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये तो मुलगा 10वी पास होतो आणि वडिलांना प्रगती पुस्तक नेऊन दाखवतो. वडील तेव्हा भाताची शेती करत असतात, तर ते 10वी पास झालेलं प्रगती पुस्तक फाडतात, चिखलामध्ये फेकून देतात, म्हणतात दर नांगरण, चल घे भात पिकवायला. तर तो मुलगा वैतागतो, तो रानातल्या चिखलाने ते प्रगती पुस्तक पुन्हा चिकटवतो आणि वडिलांना न सांगता रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसतो. बघा, आपण जे दुःख करत असतो ना की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, याच्यावरती उत्तम उपाय हा उतारा आहे. 10वीचं ते पास झालेलं पोरगं रानातल्या चिखलानी ते प्रगती पुस्तक चिकटवतं, घरच्यांना न सांगता रत्नागिरी जाणाऱ्या एसटी मध्ये बसतं. तेव्हा त्यांनी हा उतारा लिहिलाय की मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसलो, माझ्या कानाला गार वारा लागत होता, माझी माय बाप ते करत असलेली शेती सगळं मागं सोडून मी पुढे जात होतो, माझ्या गावाकडे जाणारा रस्ता, ही झाडं सपासप मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड झाल्यासारखं मला जाणवलं, म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटलेल्या शिलपरीला माझ्याच ओल्या रानातली माती चिकटली होती. काडीनं मी ते मातीचं ढेकूळ काढलं, हातात घेतलं, खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो आणि पाहिलं त्या मातीच्या गोळ्याकडं आणि त्याच्याशी बोललो, म्हणलं चल तुला रत्नागिरीला घेऊन जातो. त्यानंही मला आपसूक प्रश्न विचारला, कशाला नेतोस रे गड्या? त्या मातीच्या गोळ्याला मी सांगितलं की चल तुला बी दाखवतो की रानात राहिलास तर तुझी कशी मातीच होऊन राहील आणि शिक्षणासाठी रत्नागिरीकडे गेलास तर शिकून तुला बी कसं कान, नाक, डोळा आणि रूप येईल. हे 10वी पास झालेल्या पोराला एवढं स्ट्रगल करावं लागतं. तर मला असं वाटतं की आज आपल्याला 2 हात 2 पाय सधनता आहे, आईवडील आपल्याला घरी गेल्यानंतर जीव घालतात, काळजी करणारे भावंड आहेत. अशाही वेळेला आपण जर खचून जात असू तर त्याच्यासारखं कुठलाही कर्मदरिद्रीपणा नाही. कारण काहीतरी करत असताना सतत मनामध्ये उभारी ठेवणं हे आज आपल्याला जमू शकतं. आणि गौतम बुद्धांचं फार सुंदर वाक्य, अत्त दीप भव, तू तुझ्या जीवनाचा उजेड देणारा दीपक आहेस, दुसरं कुणीही नाही.
तुझं पान दुसरं कुणीही वाढणार नाही, ते तुझं तुलाच वाढावं लागेल, तुझा स्वयंपाक तुलाच करावा लागेल. एकमेका सहाय्य करू हे काहीतरी तुमचं झाल्यानंतर, लोक तुमच्या नावावर उपाय आल्यानंतर हातात हात घालतात, पुढे जातात. पण त्या पोझिशनला पोचेपर्यंत आज आपल्याला आधार देणारे फक्त आपण आहोत. आणि हे मी माझ्या आईवडिलांशी शेअर करतो, घरच्यांशी करतो, सहकलाकारांशी थोडं कमी करतो, कारण सगळं स्पर्धेचं झालेलं आहे या व्यावसायिक जगामध्ये. त्याच्यामुळे आज ह्या वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आज काही करत असाल तर आजचं ऑब्झर्वेशन, आजचा वक्तशीरपणा, आजची ऑब्झर्व केलेली माणसं, आज वाचलेलं पुस्तक, आज वाचलेल्या ओळी उद्या आपल्याला मदतीला येणार आहेत. सोशल मीडिया सुद्धा आज फार प्रभावी झालेला आहे, पण त्याचा वापर सुद्धा लिमिटेड करावा असं मला फार मनापासून वाटतं. मी स्वतः कलाकार असून माझ्या 95% पोस्ट किंवा स्टोरीज ह्या माझ्या कामाशी निगडीत असतात. कारण लोकांनी आपल्याला पाहून पाहून त्यांना जर कंटाळा आला तर किती दिवस आपण पुरणार लोकांना? 5 मिनिटात लोक कंटाळू शकतात, 2 मिनिटांची व्हिडिओ क्लिप सुद्धा पूर्ण बघत नाहीत. तर त्याच्यामुळे हे करत असताना आपल्याला आपल्या लोकांना किंवा लोकांना आपला कंटाळ येऊ नये हे सुद्धा पुरून खाताना फार विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि सोशल मीडियावर तुम्हाला इतका उघडा करतो, इतका एक्सप्लोर करतो की तुमचं सगळ्यांना माहिती असतं. मी आत्ता माहिती देताना कोणाला तरी म्हणालो की मला जुळी मुलं आहेत, त्याच्यावर ते म्हणले आम्हाला माहिती, तुमचे सगळे फोटो आम्ही पाहिलेत. काही खाजगी राहिलेलंच नाही, कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं तुमच्याविषयी. त्याच्यामुळे काय ठेवावं आणि काय टाकावं याचंही भान, कारण उद्या जर आपलं सगळंच सांगून संपलं तर उद्याच्या तुमच्यामध्ये काही नाविन्यच राहणार नाही. माझे स्वतःचे वडील सुद्धा आता वय वर्ष 62 आहे, सकाळी उठलं की लुंगी नीट करायच्या आधी लोकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग. म्हटलं बाबा काय गरज आहे याची? नाही तेवढेच नातेवाईक जोडून राहतात. कुठं व्हॉट्सअपवर कसे राहतील? पण आपण सगळेच सोशल मीडियाच्या एवढे आहारी गेलेलो आहोत, त्यातनं बाहेर पडायचा, ते सांभाळून वापरण्याचा मी फार मनापासून प्रयत्न करतो. याच्या दुसऱ्या बाजू सुद्धा आहेत. या सोशल मीडियावरती जेव्हा मी राजकारणाची कविता टाकली, मला वेगवेगळ्या राजकारणी लोकांचे फोन पण आले. याच्यातला एक राज ठाकरेंचा फोन फार इंटरेस्टिंग होता. मी मरीन ड्राईव्हला बायकोबरोबर फिरत होतो, मला फोन आला, वेगळाच नंबर होता, 444444 काहीतरी. आणि मला म्हणे नमस्कार, मी अमित ठाकरे बोलतोय आणि साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. आता अमित ठाकरे साहेब म्हटल्यानंतर कोण साहेब माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं हो द्या. माझा आवाजच गेला. म्हटलं द्या फोन द्या. तर तिकडनं आवाज आला, नमस्कार जय महाराष्ट्र, मी राज ठाकरे बोलतोय. म्हटलं सर बोला. मला आवाजच फुटेना. मला म्हणे कुठे आहेत तुम्ही? तर कुठे आहेत तुम्ही म्हटल्यानंतर मला बहुतेक वाटलं की मनसैनिकांना आणि साहेबांना काही कविता पटली नाही. आता आहे खळखट्याक, आपला कार्यक्रम आहे. मी घाबरलो बरं का खूप. तर मी खोटा पत्ता सांगितला. म्हटलं सर मैं 2 दिन पहिलेच परभणी आ गया. अहो नाही, आत्ता कुठे आहेत तुम्ही? म्हटलं अरे बाप रे, उद्या आपला नेमका प्रयोग आहे, शिवाजी मंदिराला जाहिरात आहे. ती पेपर वाचला असेल, त्यांना जर कळलं की हा मुंबईत असेल तर लेणे की देणे पडतील. म्हणून मी खोटं बोलता अडवलं. म्हटलं सर मी होतो मरीन लाईन्सला. मी सांगितलं दहीसर मीरा रोड. म्हटलं सर मी मीरा रोडला फिरायला आलो आहे. 27 तारखेला काय करताय? म्हटलं सर काहीच नाही, घरी या. मी म्हटलं सर तुम्हाला राग आलाय का? तुम्ही घरी यावं. आता राज ठाकरेंच्या घरी 27 तारखेला, मला म्हणजे 27 तारखेला सकाळी 11 वाजता घरी या. म्हटलं सर येतो. तुम्हाला खोटं वाटेल, 27 तारखेची सकाळ मी कधीच विसरणार नाही. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं, त्याचं नाव विकी. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं आणि 8 वाजल्यापासून ते राहतात त्याच्या भोवताली फेऱ्या मारू लागलो. म्हटलं किती पब्लिक जमवली मारायला ते तरी बघावी आपण, म्हणजे किती लोकांकडून टप्पू खायचा याचा तरी अंदाज घेऊ ना आपण. तर शांतता होती बंगल्याच्या बाहेर. त्या शिवतीर्थ बाहेर मी आपला घेऱ्या मारतोय. म्हटलं यार शांतता आहे, कशाला बोलवलं आपल्याला काय माहित. म्हटलं बहुतेक आत माणसं जमवले काय की, कारण त्याच्यात पहिलंच कडवं होतं ना की सत्तेमध्ये काही लागलं नाही, इंजिन वगैरे. मला खूप भीती वाटली. तर मी 11:15 वाजता गाडीतून उतरत होतो, बुके घेतला, कपडे चांगले घातले. तर आमचा ड्रायव्हर मला म्हणतो सर तुम्हाला आत काही लागलं तरी मला हाक मारा. मी म्हणलं आबे तुझं नाव आहे विकी, त्यांचं नाव आहे राज, त्यांच्या नावापुढे ठाकरे. आपण शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या बंगल्यात चाललो ना, आत लागलं तर तू काय घंटा करणार आहेस? काही लागलं तर तुला हाक मारून तू करणार काय आहेस? मला सांगायला मोठी छाती काढून तुम्हाला आत काही लागलं, कारण त्याला कळलं होतं साहेबांची तंत्रली म्हणून कंप्लेंट. मी आपला 11ला 10 कमी असताना बंगल्यात गेलो. बरोबर बघा, मोठ्या माणसांची उगाच आहे बघा, उगीच कोणी मोठं होत नाही. मी 11ला 10 कमी असताना घरात गेलो. 11ला 5 कमी असताना मला त्यांनी सांगितलं साहेब तुमची आड वाद बघतायत. मी गेलो तर त्यांची ती ब्राऊन कलरची खुर्ची आहे, बसले होते पांढरा शुभ्र सदरा बिदरा घालून. सर असा करून डायरेक्ट सरेंडरच. तर बसा. म्हटलं सर तुम्ही रागवलं का? कशाला रागवायचं? मग 11:05ला त्यांची पत्नी आली सौ शर्मिलाताई. तर मग गप्पा वगैरे मारल्या, खूप बोलले, 2-2.5 तास गप्पा मारले. आणि ते मला असं म्हणाले की आज आत्ता समाजामध्ये काय घडतंय याचा आरसा दाखवणारे लेखक फार कमी राहिलेत, आणि तुम्ही तो दाखवलात ना, तर इथून पुढे काही असं मनात आलं ना, पहिले लिहित चला, माझं तुम्हाला बळ आहे. तर ना माझी भीतीच पळून गेली.
पण तरी सुद्धा मग नंतर ती साबुदाण्याची खिचडी वगैरे आली. मी त्यांना म्हटलं, सर तुम्ही घ्या ना, थोडी खा. मी 2 शिवाय खात नाही. म्हटलं बरं. मग मी ताईंना म्हटलं, ताई तुम्ही घ्या, माझा आज उपास आहे म्हणे. मी ना ती साबुदाण्याची खिचडी सुपासारखी गिळली की पटकन ही संपावी. ह्यांच्या पुढे कुठं आपण शेंगदाणे बिंगदाणे पाडत त्या खिचड्या खायच्यात. एक तर आपण परभणीच्या अजून खाताना 2-4 गोष्टी सांडल्याशिवाय आपलं काही होत नाही. राज ठाकरेंच्या घरी जाऊन कुठं सांडा लावून करायची. मी आपलं पटपट ती साबुदाणा खिचडी गिळली. त्यांना म्हटलं, सर निघू का, माझ्या घरचे परेशान आहेत. ते म्हणे का. मी म्हटलं, मी माझ्या घरच्या ग्रुपवर टाकलंय की मी राजसाहेबांच्या घरात चाललो, तर त्यांना असं वाटतं तुम्ही मला टप्पू देणार आहेत. तर त्यांना काळजी वाटायली की जिवंत बाहेर येतंय की नाही. तर ते निघताना दारापर्यंत सोडवायला आले आणि घरच्यांना सांगा तुम्हाला सुखरूप सोडला असं म्हणाले सुद्धा. तर ह्या भेटीमुळे मला एक लक्षात आलं की आपण जेव्हा खरं वागत असतो, खरं सांगत असतो, समाजाच्या मनातलं सांगत असतो, तेव्हा काही आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. कारण समाजाला ते वाटत असतं. मुद्दा असा की तुम्ही ते कुठल्या भाषेत आणि कुठल्या पद्धतीने सांगताय. मला उद्धव सरांचाही फोन आला होता. मला सगळ्या राजकारण्यांचे फोन आले, प्रत्यक्ष माझ्याशी बोलले. मला फार आनंद वाटला की एखादी कलाकृती आपल्याला ह्या लोकांच्या मनामध्ये स्थान देऊ शकते. आणि मला एक जाणवलं की आपण जे साहेब साहेब दादा दादा करून आपापसात भांडत असतो, यांचं वरती इतकं छान स्थिर चालू असतं, आपलाच खाली चिखल चालू असतो. नाही नाही, तुम्ही आमच्या दादाला कसं बोलले. अबे दादा आणि ते साहेब एकत्र रात्री जेवायलेत ना मस्त गप्पा हाणत, तुम्हाला काय माहिती. तर ह्या गोष्टीमुळे मला एक आधार मिळतो की आपली कलाकृती आपल्याला उद्या अभय देऊ शकते, आनंद देऊ शकते. असंच पंढरीच्या विठुराया कवितेच्या वेळेला पण झालं. ती कविता सुद्धा मला ऑब्झर्वेशन मधून सुचली. बाबा महाराज सातारकर आले होते एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती आणि त्यांना विचारलं होतं की बाबा महाराज तुमचं वय आहे 85 वर्ष आणि तुम्ही वारी सुद्धा 85 वर्ष केली, मग 2 वर्ष वारीमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही का वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. पहिली गोष्ट, माझं वय जरी 85 असलं तरी मी वारी 86 वर्ष केली आहे, कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा आईच्या पोटात होतो. मग त्यांना विचारलं, मग 86 वर्षाच्या परंपरेमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. 86 वर्ष मी पांडुरंगाला भेटतो याचं काय कौतुक, पांडुरंगही मला भेटतोय ना, मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज कसं नाही आले गड्या. या अधिकाराने आणि या हक्काने आज आपण देवावरती प्रेम करतो का. अजिबात नाही. आपण सुनबाईची रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो. हा घ्या उरकून, आज सुनबाई घरी येत. तुमच्या सुनेच्या रजेवर सत्यनारायण येईल कसा. मला त्या लोकांचं विलक्षण कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगवा हनुमान उलटा टांगलेला असतो. असा कसं काय धाडस होतं, त्यांनी संजीवनी उचललाय, त्याला तुम्ही उलट टांगता. बरं याच्यावरती काही लोक त्याला धक्का म्हणून, अरे अबे हनुमान ते, ही भक्ती कुठली आहे, ही श्रद्धा कुठली आहे. हनुमानाला असं टपली मारून असं म्हणजे मला कळतच नाही. आपण वेगळ्याच धुनकीत आहेत सध्या. तर मला असं वाटतं की त्या भगवंताला सुद्धा, माझी आजी म्हणायची मला की तू भगवंताची श्रद्धा एवढी मनोभावे कर की उद्या जर काही चांगलं झालं तर त्याला सांगता यायला पाहिजे की हे तू केलंस, आणि काही वाईट झालं तर मनामध्ये तेवढं धाडसही पाहिजे की मी सगळं चांगलं करतो, मग माझं कसं काय वाईट केलंस. या अधिकाराने आणि या हक्काने देवावरती प्रेम करायला पाहिजे. या सगळ्या फॅक्टरमध्ये मी तुम्हाला फार मनापासून सांगतो, मी देवावरती नितांत श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं कुणाला तरी आन्सरेबल आहोत ही भावना मनात ठेवल्याशिवाय आपली प्रगती जास्त चांगली होऊ शकते, आणि ती ठेवली पाहिजे. आपल्याला कोणीच विचारणार नाही हे म्हणल्यानंतरची आपली छाती, आणि आपल्याला कोणीतरी विचारू शकता हा हे म्हणल्यानंतरची आपली छाती पुढे काढलेली, याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आणि काय हरकत आहे कुणाला तरी आन्सरेबल राहायला. मी देवाला असतो, आमच्या घरच्यांना असतो, दिलेल्या वेळेला असतो, दिलेल्या शब्दाला असतो, वक्तशीरपणाला असतो, माझ्या कामाला असतो. विश्वास तेव्हा 2008 पासून आज 2024 मी एकदाही माझं काम करताना पाट्या टाकल्या नाहीत किंवा हलक्या मनाने काम केलं नाही. प्रत्येक क्षण मनापासून जगावा, आपलं काम मनापासून करावं, जे येतंय ते देण्याचा प्रयत्न करावा. बघू भगवंत तारून नेईल आणि तुमच्यासारखे प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा करूया. हे माझं भांडवल आहे, ज्या भांडवलावरती मी मुंबईत काम करायचा प्रयत्न करतो. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की हेच भांडवल उद्याच्या संकर्षण कराडेला तुमच्या नजरेत, तुमच्या मनामध्ये अजून मोठा करण्याचा प्रयत्न करील. काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे, जर बरोबर आलं असेल तर ते तुमच्या प्रेमाचं आहे. आणि एवढं बोलतो. आणि उद्याच्या तुम्ही जगताना, आज तुम्ही कुठल्याही वयाचे असा, कुठल्याही घरातले असा, माझं असं म्हणणं आहे तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्या, तुमच्या आईवडिलांना प्राधान्य द्या, तुमच्या भावंडांना, तुमच्या मुलांना प्राधान्य द्या, तुमच्या वेळेला प्राधान्य द्या, तुमच्या तब्येतीला प्राधान्य द्या. बघा मनोहर पर्रीकर जेव्हा मरणाच्या अवस्थेत होते तेव्हा त्यांनी एक पत्र लिहून ठेवलंय, आणि त्या आज तुम्ही आता नाशिक शहरामध्ये राहता, इथे वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण काय आहे, मनोहर पर्रीकरांनी शेवटच्या क्षणांमध्ये असं लिहून ठेवलं होतं की मी राजकारणी झालो, मी स्वयंसेवक झालो, मी सगळ्या गोष्टी केल्या, मी मोठा झालो, मी केंद्रीय मंत्री झालो, माझी पिशवी आणि पेन सुद्धा उचलायला लोक होती, पण एक गोष्ट मात्र मी शिकलो कॅन्सर झाल्यावर, की एकच गोष्ट आहे जी दुसऱ्यावरती सोपवता येत नाही, ती म्हणजे तुमची तब्येत. ती तुमची तुम्हाला सांभाळावी लागते.
त्याच्यामुळे हे सगळं करत असताना तुमचं हे इंजिन किती छान राहील, आहार विहार आणि विचार याच्यावरती नियंत्रण ठेवून जगण्याचा प्रयत्न केला तर आपला आज आणि आपला उद्यासुद्धा निश्चित चांगला असेल. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनाही किंवा सगळ्यांनाच आपण जगत असताना आपण काय खातो याच्यावरती आपलं नीट लक्ष ठेवा. टाईमपास म्हणून आपण खूप खायला लागलो ना की आपल्या शरीराचाही टाईमपास व्हायला वेळ लागत नाही, हे मला असं वाटतं. तर ह्या सगळ्या आहार विहार विचार, तुमचं घर कुटुंब, आई बाबा मुलं, धर्म कुठल्याही धर्माचे असा तुम्ही करताय ते वाचन, तुमचं दिलेला वेळ, तुमचा वक्तशीरपणाला प्राधान्य द्या. तुमचा उद्या निश्चित चांगला असेल. तुम्ही कुठल्याही वयाचे असा, तुमचा उद्या चांगलाच असावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि इथेच माझे 2 शब्द पूर्ण करतो. परत भेटत राहूया. धन्यवाद.